लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरीमध्ये राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकानं मोठी कारवाई केली आहे। वांबोरी येथील हॉटेलवर छापा टाकून 36,000 रुपयांचा मुद्देमालासह एका आरोपीला अटक केली आहे। राहुरी तालुक्यातल्या वांबोरी येथील गंगा सुमन या हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्काच्या पथकानं छापा टाकून मॅकडॉल नंबर 1 व्हिस्कीचे 4 बॉक्स, इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीचा 1 बॉक्स अशा एकूण 180 मिलीच्या 240 बाटल्या असून 36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीसही अटक केली आहे। याविषयी निरीक्षक सूरज कुसळे यांनी अधिक सांगितले। 4/2019 रोजी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय उपायुक्त श्री अर्जुन ओवळ साहेब, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर श्री पराग नवलकर साहेब, उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर श्री CP निकम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर विभाग श्री SR कुसळे, नियम निरीक्षक श्री PB आहिराव तसेच नवनियुक्त नियम निरीक्षक श्री KV छत्रे, श्री लिचडे साहेब, श्री भगत साहेब तसेच सर्व स्टाफ श्री PB साळवे, श्री सत्तर श्री कदम आणि पाटोळे यांच्यासह आज रोजी गंगा सुमन वांबोरी फाटा येथे छापा टाकला असता मॅकडॉल नंबर 1चे एकूण 4 बॉक्स, IP चे 1 बॉक्स असं एकूण 5 बॉक्स रुपये 36,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। सदर घटनेमध्ये एक आरोपी अटक करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे आणि यानंतरही लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सतत कारवाई चालू राहणार। राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहळ, अधीक्षक पराग नवलकर, उपाधीक्षक चंद्रकांत निकम, निरीक्षक सूरज कुसळे, दुय्यम निरीक्षक प्रकाश आहिरराव, कैलास छत्रे, शिवनाथ भगत, अभिजित लिचडे, जवान राजेश कदम, प्रवीण साळवे, भीमराज सत्तर, विजय पाटोळे आदींनी ही कारवाई केली आहे। न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, SN मीडिया, राहुरी।